तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ICM अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। तत्कालीन प्राचार्य VB सिरसाट यांनी ICM योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असून या प्रकरणात शासनाने केलेल्या चौकशीत ते दोषी आढळून आले आहेत। जिल्ह्यातील 4 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी शासनाने प्रत्येकी 6 कोटी रुपये असा एकूण 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। मात्र या निधीचा गैरवापर करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचे समोर आले आहे। या प्रकरणात दोषी ठरलेल्या VB सिरसाट प्राचार्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भांड यांनी गेल्या 5 दिवसांपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत निलंबनाची ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका सुनीता भांड यांनी घेतली आहे। प्रशासन या प्रकरणात नेमकी कधी कारवाई करणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। मी सुनीता श्री किसन भांड, राहणार बेबी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। मी मेहकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकर येथील तत्कालीन प्राचार्य VB सिरसाट यांनी जळगाव, जामोद, शेगाव, मेहकर, संग्रामपूर आणि बाळापूर या 5 संस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला। त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात दिनांक 23/1/2026 पासून बुलढाणा येथे आमरण उपोषणाला बसलेले आहे। माझी मागणी एवढीच आहे की सिरसाट मॅडमने जो भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना निलंबित करावे आणि मेहकर येथील संस्थेचं जे शासकीय मस्टर आहे ते मस्टर त्यांनी तिथून गायब केलं। ते मस्टर म्हणजे कुठल्याही सिनियर अधिकाऱ्याला शासकीय मस्टर घरी नेण्याचा अधिकार नाहीये आणि ते मस्टर त्यांनी तिथून गायब केलं। त्या मस्टर संदर्भात त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। माझ्या या दोन्ही मागण्या पूर्ण केल्याशिवाय मी उपोषणातून माघार घेणार नाही। मी माझ्या निर्णयावर ठाम आहे।